Tanmay Sarami. From this opening statement, we will be allowing point of view. आज या सभागृहामध्ये आपण ज्यासाठी जमलेलो आहोत आर्टिकल 105 माझ्या मते हा आर्टिकल जो आहे हा आर्टिकल आपल्या सभागृहाचा हा एक बॅकबोन आहे ज्याच्यामुळे मी आपण सर्व जिथे उपस्थित आहात सर्वांना हा संरक्षण देतो बोलण्यासाठी। आज मी आदिवासी मंत्री आहे, मला या देशामध्ये आदिवासी लोकांचा मुद्दे उचलण्यासाठी कोणी थांबू शकत नाही, मला माझ्या मतदारसंघाच्या लोकांचे मुद्दे मांडण्यासाठी कोणी थांबू शकत नाही, हे चांगली गोष्ट आहे। पण याच्या व्यतिरिक्त हा आर्टिकल 105 मध्ये काही ना काही रिस्ट्रिक्शन सुद्धा राहिले पाहिजे। मंत्रीपद आज आहे उद्या नाही, पण त्यानंतर ते सामान्य हा सभागृहाचे सदस्य आहे, त्यांना रिस्ट्रिक्शन राहिले पाहिजे। म्हणजे ज्या प्रकारे आपल्या देशामध्ये सामान्य जनतेसाठी ज्या प्रकारे फ्रीडम ऑफ स्पीच आहे त्याच प्रकारे फ्रीडम ऑफ स्पीच ह्या संसदेतल्या खासदारांना सुद्धा राहिला पाहिजे। ह्या संसदेतून हा चुकीचा इंटरप्रिटेशन नाही केलं पाहिजे की लोकांना वाटेल की ह्या देशातले सर्व खासदार माजलेले आहेत, हा चुकीचा इंटरप्रिटेशन काम करणं हे गरजेचं आहे। आणि आता माझा स्वतःचं मत आहे की जर माहीत पडत आहे की जर सभागृहामध्ये पैसे घेऊन घुसखोरी घेऊन जर वोटिंग होत असेल तर माझं असं मत आहे की जो घुस देऊन राहिला त्याच्यावरही कारवाई करा, जो घुस देऊन राहिला त्याच्यावरही कारवाई करा। माझं एवढंच म्हणणं आहे की जो उद्याला सभागृहामध्ये जो बिल येणार आहे त्यामध्ये आपण सर्व सदस्य आमचा ठामपणे समर्थन करा अशी विनंती आहे। धन्यवाद। माननीय खासदार महोदय, इन्होंने बोला कि हम जनता की आवाज़ रखते हैं और जनता को जैसे फ्रीडम ऑफ स्पीच है वैसे ही हमारे सभी सदस्य को फ्रीडम ऑफ स्पीच मिलनी चाहिए। तो मैं उनसे जस्ट जस्टिफिकेशन मांगना चाहूँगा कि सर जब MPs डिफेमेटरी, मिसलीडिंग और फैक्चुअली फॉल्स स्टेटमेंट्स जानबूझ के बोलते तब उसे कैसे जस्टिफाई करेंगे आप आर्टिकल 105 करके? इस प्रकार की चीजें होती है तो उसी चीजों पे तो रिस्ट्रिक्शंस लाना है, उसी चीजों पे तो बिल लाना है, पार्टी का हो, इंडिपेंडेंट का हो या सत्ता का हो, अगर फॉल्स स्टेटमेंट दे रहा है तो उस बिल के कारण जिम्मेदारी बढ़ती है कि उसके ऊपर कार्रवाई होनी चाहिए।